तुमच्यासारखे मित्र मला जगात पाहिजे, तुमच्यासारखे मित्र मला जगात पाहिजे. आपण विद्यार्थ्यांना साधा बोलतो तुम्ही गाणे म्हणत नाही, कारण गाण्याचा म्हणजे काय, मुलांना इतर विषयांवर ट्रेस घेतो, टेन्शन घेतो आणि त्याला तरी ते कंटाळा येतो. पण स्काउटच्या पिरियडमध्ये त्याला फ्रीडम वाटतं. वा, माझा आनंदाचा लेक्चर मला पीटीचा आणि ड्रॉइंगचा जेवढा आनंद करत तेवढा विद्यार्थी आज स्काउटच्या पिरियडची वाट पाहत असतो. कारण ती शिकवणच शैली आपल्यावरती. म्हणून आपण काय करायचं, आला घाट नका करू थाट, आज हाय आपण घरी पाहता वाटा. मग विद्यार्थी शाळा सुटल्यानंतर आपण काय करतो, आम्ही सणाकडे उड्यावर पळत जातो. पण कधी रोड क्रॉस करताना आपण कधी विचार केला का, मी वर्गाच्या पुढेच्या बाहेर पडताना कधी विचार केला का की किती शिस्तीला जावं. म्हणून शिस्त प्रिय केलेलं समाजाला चांगलं शिकवणारा विषय असेल तो स्काउटिंग आहे. स्काउटिंगच्या माध्यमातून स्काउटिंग एक आनंद घेतो, एक जीवनाची शैली जगण्याची माध्यम स्काउटिंग मध्ये आहे. त्या स्काउटच्या माध्यमातून आपल्याला शिस्त येऊन आज आपण मला ऐकत नाही, मी आता 2 दिवसापूर्वी पोलीस स्टेशन तुम्ही कदाचित तुमच्याकडे कोणी असेल तर पोलिसांनी सांगितलं की आज मुलांना शाळेबाहेर निघाले काही पांढरे असेल बरंच झालं आणि तिथं त्याची मेघाने लेट घेतली. तर मीटिंग त्याने ठेवली, ती मंडळाने घेतलं तेव्हा मला वाटतं की मीच मीटिंग होती. समाधान मला या गोष्टीचं वाटलं की मी माझ्या विद्यार्थ्यांचं समाजाचं तिथपर्यंत प्रश्न टाकण्याचा प्रयत्न केला, त्यांना पॉझिटिव्ह वाटलं. त्याचप्रमाणे आपल्या विद्यार्थ्यांच्या जो घरी जाईल ना तो सांगू शकेल आणि आईला पण सांगेल, आई कारण स्काउटमध्ये हा विषय त्यांनी आपल्याला सांगण्याचा त्यांनी आपल्याला प्रबळ आहे आणि तेवढी शक्ती आपण संस्थाच्या मुलामध्ये रुजू शकतो. त्या ठिकाणी रोज आपल्याला भूक लागते, परंतु आज माझ्या शब्दात तुमचं पोट भरल्याशिवाय राहणार नाही, तुम्हाला ते आठवण पण येणार नाही. कारण म्हणून तुम्हाला सांगतो मी, करला धूल प्रभू मेरे मन में अंधेरा है, जब से तेरी लगन लगी हुआ मन में सवेरा है. इतना बता दो गुरु कि मेरी मंजिल है कहाँ, मुझे ले चलो जहाँ ज्ञान का अंधेरा है. तर स्काउटिंगमध्ये तुम्हाला एवढं ज्ञान मिळतं, असा प्रत्येक आनंद मिळतो. आज मुलं ठिकाणी ट्युशनला जातात, शाळेत जातात, म्हणजे 8 ते 10-20 तास म्हटलं मुलांनी बिझी असतात, मग त्यांना खेळायला वेळ मिळतो. त्यांना शारीरिक गेम खेळले जात नाही, त्यांना मनोरुग्ध स्वतःचे विचार आणि स्वतःची क्रिएट आयडिया त्यांना व्यक्त करायला कोणतंच लेक्चर नाही. कारण की घरी गेलं तर आपण असं जेवण कर काय मला ट्युशनला जायचं, ट्युशनवरून आला की या ट्युशनला त्या ट्युशनला, पण त्या मुलाला स्वतःच जे कौशल्य ना ते बाहेर काढता येत नाही. मग तो काय करतो, शाळेच्या वर्गामध्ये त्या टीचरचा फायदा घेतो, तिथं मस्ती करायचा प्रयत्न करतो. मग आपण काय करतो, चुप आणि समज टीचर गेलं नाव आज शाळेच्या ठिकाणी कोणा घाबरत नाही. आज गावात एखादा पालक जर वर्गात आला, शाळेत पटायला आला तर पहिले नीती शिक्षणाने मुख्य हायला काय झाला वाटतं कोणी काही कंप्लेंट केलं म्हणजे आज त्या शिक्षणाची एवढी पीपी झालेली आहे ना दादा म्हणून तुम्हाला ते डोळे थांबून जात नाही. जोपर्यंत दुसऱ्या दिवशी वर्गात आपण पाहते त्याचा चेहरा तोपर्यंत आपल्या चेहऱ्यावर माझा त्याला जात बदलण्यासाठी आपल्याला त्या वर्गात जायचं असेल ना तर टीचर आपल्याला विचारेल तुम्हाला लेक्चर छोटी आपल्याला तेच आहे कारण नाही बच्चे सीधे कुछ चीज लेने हैं का आपण त्या पोराला पाहायला जातो आणि त्या टीचरला पण कळलं नाही पाहिजे, प्रिन्सिपलला पण कळलं नाही पाहिजे. हे आता कशी बरोबर आहे होतो खरंच आहे. आणि प्रामाणिक जो आहे तो खरंच आणि काय चालू मेहनत करतो, इच्छा आकांक्षा ठेवून त्या मुलांकडनं मागण्याचा प्रयत्न करतो ना, तो नक्की राहतो नाही तो प्रयत्न करतो. परंतु त्याने त्याला रात्रभर झोप लागत नाही, जीवन जात नाही, टेन्शनमध्ये राहतो आणि दुसरे त्या मुलाला पाहतो आणि तेव्हा तो निस्वार्थपणे मोठा समजतो. म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी व्यक्त करण्यासाठी स्काउटिंगचा विषय घ्या. त्या ठिकाणी अगदी असा हाताळल्या ठिकाणी तुम्ही जर त्याचा इतिहास जर बघितला ना, पालकांनी महाराष्ट्र शासनाला भारताला त्या ठिकाणी भारत सरकारला त्या ठिकाणी विनंती केली, लोकांनी आंदोलन केलं किंवा मोर्चे काढले की तुम्ही हा स्काउटिंगचा विषय शाळेत राबवा. पहिला हा विषय शाळेत नव्हता, अभ्यास करायचा ठिकाणी माझ्या माहितीनुसार होऊ शकतं की त्या ठिकाणी आपण अशा प्रयत्न करतो ज्ञान करण्याचा, कारण की मनुष्य जीवन शिकत असतो तुम्ही शिकण्याचा प्रयत्न म्हणजे पालकांनी शासनाला सांगितलं तेव्हापासून हा विषय शाळेमध्ये आला आणि शाळेच्या माध्यमातून त्या ठिकाणी आज मुलांना की कसे कपडे त्या ठिकाणी बॅग काय करायचे, कसं स्वयंपाक करावं, घरात राहायचं नसेल त्या ठिकाणी तर आपलं घरचं सामान सांगावं,
की हे हाताचं घाट मागून जर ठेवली तर घाट ब्रेक लागतो, हाताला राहावला जातो आणि मुश्किल होऊ शकतो. बघा त्याचे हे नॉट होते साधं सोपे नाहीये. तुमची बॅग जरी हँडल तुटला, बॉटलचं जरी हँडल तुटला असेल तर त्या ठिकाणी हे रोजचं तुम्ही कामाचं तुम्ही जर तुम्ही टू चालवत असेल किंवा बॅग मॅनेजमेंट ट्रेनिंग जात असेल रोग ठेवा. या रोगचा खूप फायदा होतोय. स्वतःचं सेफ्टी पण करू शकता. समोर जर मारून देत असेल तुम्ही जवळ शकता, पुलिसांच्या हवाली करू शकता. चांगला उपयोग करण्यासाठी, वाईटसाठी नाही. जर तुम्ही रागावला ओरडला म्हणून खाल्लं बांधून गेलं का त्याच्यासाठी नाही करता. हा वापर त्या ठिकाणी आपल्याच्या बॅग जर तुटली, तिचं मी जर तुटला तर त्याला त्या भागी येतं. त्या भागी इतक्या सुंदर आहे की खरोखर त्या ठिकाणी की आपल्याला हँडल कधी आहे वेळेवरती आपल्याला घ्यायची गरज नाही. कुठली आपल्याला चांगला बांधून काही सिलेंड काढून गेलं घ्यायची गरज नाही. म्हणून त्या ठिकाणी रोजच्या गोष्टी याच्या पाठीमध्ये जर आपल्याला कुकिंगसाठी घेतलं जातं, शाळेचं कॅम्पिंग घेतलं जातं. तुम्हाला माहिती आहे ठिकाणी बेलगावचा सगळ्यात मोठा त्या ठिकाणी त्याचा एका बेटावर जो बेटा असतो अख्ख्या देशामध्ये गाजला आहे. आणि तेव्हापासून त्या ठिकाणी कॅम्पिंगची सुरुवात झाली आणि कॅम्पिंग पासून मुलांना एवढं धाडस आला. जीवन कसं जगायचं आईवडिलांच्या मित्रांचा शाळेपासून पुस्तकापासून मोबाईल पासून ते खरं जीवन तिथं काढायला लागले. म्हणून तुम्हाला एक सांगतो, तुम्ही तुमच्या मुलांना जेवढं तुम्ही तेवढं घासता ना तेवढं त्याने संकट मंदिरामध्ये. आणि जर आपण घातलंच नाही तर समोर मिळालंच नाही. आपण आपल्या विषयाची माहिती अशी कळवा की तज्ञांनी त्याने विचार केला पाहिजे. काय का मास्टर हा आहे का मी आहे, पीएचडी शिकवण्याची काही गरज नाही आपल्याला डिग्री डिप्लोमाची. फक्त आपण अभ्यास करत राहिला त्याचं सतत त्याने चिंतन मंथन आणि ते देताना त्याने नक्कीच माणसाने खूप काहीतरी मिळतं. म्हणून त्याने तुम्हाला सांगतो मी खरंच तुम्ही तुमच्या शाळेमध्ये आजपासून सुरुवात करा. तुम्ही तुमचे काही शिक्षणाच्या ट्रेनिंग झाले असेल तर आपल्याकडे सरांकडे नाव घ्या. तर जेणेकरून त्या ठिकाणी सरकारी त्यांच्या समाधान मॅडम सर्व मिळून ते आपल्याला ट्रेनिंग लावते. आणि त्या ट्रेनिंगच्या माझ्या 7 दिवसाचं इतकं सुंदर ट्रेनिंग झालं मी केलेलं आहे. मी माझ्या शाळेत जेव्हा पण मी सांगतो मी पेचीला पुन्हा सांगतो टीचर अरे संजय सर आपको बहुत पहले क्या टीचर क्या हुआ, पहले भी तो मोबाइल नहीं था, आज भी मोबाइल नहीं था, पर मोबाइल अपडेट चाहिए ना. पहले जमाने में ड्रेस होते थे, आज भी पहनते पर आज फैशनेबल पहनते हैं टीचर. अरे सर दूसरे जरूर भेजते हैं तू गया ना तू बोलते रहना चाहिए मग ते बरोबर आठवतच नाही. कोणतीही ट्रेनिंग असेल पाठवतच नाही. 10 वेळा विचार करतात की हात तिकडे गेले त्यांचा होऊन जातो. आता वारीला गेल्या ठिकाणी फक्त एका सेक्शनमध्ये माझं लेक्चर झालं त्यांनी लगेच माझ्या नावाची ऑर्डर आली शिक्षण महासंचालकांनी. डायरेक्ट मला सगळी दिवसाची गाडी वाढवून घेतली. मी सगळीकडे निर्धार केला चहा मंजूर केलं गेलो तिकडे. कुठे गेलो मी वारीला गेलो. तिथे त्या ठिकाणी शिक्षणाचा त्याची किती इच्छा असेल तर देऊ शकत नाही. परंतु तोच आईबाप तोच समाजातला व्यक्ती आपल्या मुलाला साधं बोलता येते, साधं त्याने त्याला खाता येते, चांगले कपडे खाता येते, त्याला बॅग खाता येते, त्याच मुलाच्या हाताला गाडी देऊन टाकतो. नंतर गाडी घेतो आणि मस्त ते बाबा मी पार्किंग करतो, बाबा मी इथं जाऊ का आईबाबांना पट्टी खेळतो, गाडी घेऊन देतो. जाता जाता कुठे त्या ठिकाणी देवाकडे जातो का रस्त्याला मुलाला घेऊन म्हणजे आईबाबा स्वतःच्या मुलांना म्हणण्याच्या दारावरती स्वतः गाडी घेतात. लाखो रुपयाची गाडी घेतात आणि करोड रुपयाचा देह ज्या आईने आपल्या लेकरासाठी 5 देहांचा त्याग केलेला आहे आणि बापाने पुन्हा आयुष्याचा त्याग केला ते मात्र ते सहज एका शब्दाचा थोडा करतात. आणि पोरं कुठे जातात काही वापस काही गरज नाही एवढा आक्रोश घेऊन जातात. तेव्हा त्यांना ते चालतं. तर शिक्षकांना बदलले रागवलं ते चालत नाही. तू आले समाज आमचा अरे बापा सारखा बाप मिळावा जगात मोठे बोलले करावा नकाचा पोलीस मिळून मोठे झाल्यावर कसा फुलारे विसर आई बापाचे माया नाही तुला आठवण. आज आमच्या आईबापाने कधी शाळेचा मुख्य चेहरा बघायला आला नाही, कधी मारलं म्हणून कधी कंप्लेंट करायला आलं नाही. आणि आताची पिढी आताचे त्या ठिकाणी त्या स्थळांचं राबवलं माझ्या पोरगं माझा पैसा माझा माझ्यामुळे शाळा चालते आणि मास्तरची हिंमत मला माहिती का की कहाणी आपल्याला नाही माहिती तेवढ्या म्हणून मी त्या बालकाला म्हणतो एवढा अभ्यास
पण हा स्कार्फ म्हणजे काय? हा विश्वास देणे आपल्या खात्यावरती पेरणाऱ्याच नाही. हा त्या ठिकाणी छोटा मोठा भाग आहे. जेव्हा एखादा पोलीस ऑफिसरने वरती घातला ना तर अभिमान वाटतो त्या ठिकाणी, त्याची भाषा करून जात असते. आणि जर त्याने वरती काढली ना तो लगेच त्या ठिकाणी दुसरा शब्द आहे तो वापरत ते कारण मंदिर आहे असं काही हरकत नाही. परंतु त्याचबरोबर तुम्ही ज्यावेळेस भावाचा युनिफॉर्म घालतात ना तेव्हा तुम्हाला त्याचा शौर्य त्याचा स्वतःचा अभिमान वेगळा वाटलाच पाहिजे. कारण की तुमच्या पाठीशी तुमच्या खांद्यावरती हा पूर्ण विश्वाचा त्या ठिकाणी वर्ल्ड त्या ठिकाणी स्कार्फ तुम्हाला दिलेला आहे. न्यूज मध्ये पूर्ण आकाश आहे आणि आकाश त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांचा आपल्या देशाचा नागरिकांचा आपल्या युद्ध ठेवायचं आहे. आणि असं निळा म्हणजे एकदम भारतात त्या ठिकाणी निळा कलर आहे हे कलर आहे की ते प्रत्येकाने माणसाला करायला पाहिजे. तसं करायला पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी स्कार्फ म्हणजे आपल्याला डोक्याला उडून लागला म्हणून बांधता येतं. लागला म्हणून बांधतात हात पुढे म्हणून बांधतात. आज लोकांमध्ये किती प्रवास त्या ठिकाणी मोठ्या कुणाच्या हातात होतात. मग त्यावेळी आपण काय त्याचा अभ्यास करण्याचं वापर आणि आपल्या घरांमध्ये आपण काय आपण पेट्रोल आपण सिलेक्ट करून 1 2 3 5 6 0 असते त्याच्यामध्ये खूप व्हिडिओ सिलेक्ट करायचं. कारण की मुलाला हे सांगायचं तुम्हाला एक सांगून थोडा वेगळं सांगतो की आम्ही माझ्या मुलाला सांगितलं तुम्हाला माहिती आहे ना पेट्रोल नंबर 1 2 3 4 6 कारण की माझ्या मुलीसाठी 3 पेट्रोल घेतल्या मुलासाठी तर सध्या म्हणजे आपण मग मी त्यांना सांगतो तुम्हाला समोर आता हे जे आता 6,000 आहे एक महाराष्ट्र आहे गुजरात आहे ते तुमचं स्टेट सांगतो एका पाठीमागे जे मुलं बसले हे पण मुख्यमंत्री आणि पाठीमागचे आमदार मग त्याला मी हे सांगितलं